श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी एक क्षण डोळे मिटा आणि मनापासून फक्त एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आज अगदी याच क्षणी तुमच्या समोर आला असेल तर कदाचित हा योगायोग नसून श्रद्धेने पाहण्याजोगा एक क्षण असू शकतो. काही भक्तांना आयुष्यात असे क्षण अनुभवायला मिळतात की त्यांना एखादा छोटासा प्रसंगही आशेचा किरण वाटतो. आजचा संदेश अशाच आशेचा, धैर्याचा आणि स्वामींवरील विश्वासाचा आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. ही केवळ एक कॉमेंट नाही, तर अनेक भक्तांसाठी ती श्रद्धेची अभिव्यक्ती असते. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. पण आपण माणसं मात्र संकट आलं की सर्वात आधी घाबरतो. आपल्याला वाटतं, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? माझीच प्रार्थना ऐकली जात नाही का? माझ्या घरात आनंद कधी येणार? हे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. पण स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक भक्ताने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, देव प्रत्येकाला एकाच वेळी उत्तर देत नाही. कधी उत्तर शांततेत मिळतं, कधी योग्य माणसांच्या रूपाने, कधी एखाद्या विचारातून आणि कधी एखाद्या छोट्या प्रसंगातून आपल्याला नवी आशा मिळते. आजचा संदेश अशाच आशेची आठवण करून देतो. जीवनात जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो, तेव्हाच मनाला सर्वात जास्त प्रकाशाची गरज असते. काही वेळा परिस्थिती बदलण्यापूर्वी आपल्या मनात बदल होणं अधिक महत्त्वाचं असतं. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे संकट असतानाही योग्य कर्म करत राहण्याची ताकद, निराशा असतानाही आशा जिवंत ठेवण्याची शक्ती आणि स्वामींवर विश्वास ठेवत पुढचं पाऊल टाकण्याचं धैर्य. आज अनेक लोक आर्थिक अडचणीत आहेत. काही जण आजाराशी लढतायत. काहींच्या घरात सतत वाद सुरू आहेत. काहींना नोकरी नाही, काहींचा व्यवसाय मंदावलाय, काहींच्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे, तर काही जण मनाने इतके थकलेत की त्यांना स्वतःलाच समजत नाही आता पुढे काय करावं. जर तुमच्याही आयुष्यात असं काही चालू असेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. इथे मला एक गोष्ट सांगा. कॉमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यावर कृपा करा. ज्यांच्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात त्यांच्यासाठीही प्रार्थना करा. भक्तांनो, आपण देवाकडे अनेकदा फक्त मागतो, पण एक दिवस असा असतो जेव्हा आपण फक्त धन्यवाद म्हणायला शिकतो. कारण मागे वळून पाहिल्यावर कळतं किती संकटातून आपण बाहेर आलो. ज्या अडचणी त्यावेळी अशक्य वाटत होत्या त्या आज फक्त आठवणी आहेत. म्हणून आज जर तुमच्यावर संकट आलं असेल तर स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, हेही दिवस कायमचे राहणार नाहीत. स्वामी समर्थांचा मार्ग हा संयमाचा आहे, घाईचा नाही, अहंकाराचा नाही, तर विश्वासाचा आहे. आज अनेकांना वाटतं, मी इतकी पूजा करतो, मग माझ्या आयुष्यातच अडचणी का? पण कधी विचार केलाय का, कदाचित या अडचणीच तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतील. लोखंड अग्नीत तापल्याशिवाय मजबूत होत नाही, सोनं भट्टीत गेल्याशिवाय चमकत नाही आणि भक्त संकटातून गेल्याशिवाय अधिक परिपक्व होत नाही. म्हणून संकट म्हणजे शेवट नाही, ते नवीन सुरुवातीची तयारी असू शकते. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा, स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला विचारा,
आज मी कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे. हा छोटासा सराव अनेकांना मनःशांती देतो. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. यामुळे आणखी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचण्यास मदत होऊ शकते. आणि जर अजून चॅनलला जोडले नसाल तर नक्की जोडून घ्या, जेणेकरून पुढील प्रेरणादायी स्वामी संदेश तुम्हाला वेळेवर मिळतील. आता पुढे आपण एका अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत, ज्याने आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटत असतानाही श्रद्धा सोडली नाही आणि त्या श्रद्धेने त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही, तर प्रत्येक त्या भक्ताची आहे, जो आजही मनात आशा घेऊन म्हणतो, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सर्व काही असूनही मन रिकामं वाटतं. घर आहे, माणसं आहेत, काम आहे, पण मनाला शांतता नसते. अशाच एका गावात एक स्वामी भक्त राहत होता. त्याचं नाव आपण माधव असं समजूयात. माधव दररोज पहाटे उठून स्वामींची पूजा करायचा, आरती करायचा, नामस्मरण करायचा, गरिबांना शक्य तितकी मदतही करायचा. पण काही महिन्यांत त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. व्यवसायात नुकसान, घरात आजारपण, आर्थिक ताण आणि जवळच्या माणसांकडून गैरसमज. एके रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, स्वामी, मी इतकी वर्ष तुमचं नाव घेतलं, तर माझी ही परीक्षा कधी संपणार? त्या रात्री त्याच्या बाबतीत कोणताही चमत्कार झाला नाही, आकाशातून आवाज आला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मनात एक विचार आला, आजही योग्य कर्म कर, निराश होऊ नकोस. माधवने त्या विचाराला महत्त्व दिलं. तो पुन्हा कामाला लागला. हळूहळू त्याने हार मानणं सोडलं आणि काही महिन्यांनी त्याची परिस्थिती बदलू लागली. भक्तांनो, कधीकधी स्वामींचा संदेश बाहेरून नाही, तर आपल्या अंतर्मनात धैर्याच्या रूपाने जाणवतो. थोडं थांबा. जर तुम्ही इथंपर्यंत मन लावून ऐकत असाल तर कॉमेंटमध्ये लिहा, माझा विश्वास अढळ आहे. ही ओळ अनेकांना स्वतःच्या श्रद्धेची आठवण करून देते. मित्रांनो, आज आपण ज्या शुभ संकेताबद्दल बोललो आहोत, त्याचा अर्थ प्रत्येकासाठी सारखाच असेल असं नाही. काहींना एखादी चांगली बातमी मिळेल, काहींना मनःशांतीचा अनुभव येईल, काहींना योग्य निर्णय घेण्याचं धैर्य मिळेल, काहींना जुन्या वादातून बाहेर पडण्याची संधी मिळेल आणि काहींना फक्त पुन्हा एकदा आशेने जगण्याची प्रेरणा मिळेल. याही गोष्टी जीवनातील मोठे शुभ संकेत ठरू शकतात. स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश आहे. संकट कायमचं नसतं, पण संकटात केलेलं धैर्य कायम लक्षात राहतं. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा प्रत्येकाला सूर्य दिसत नाही, पण याचा अर्थ सूर्य नाहीसा झाला असा होत नाही. तसंच जेव्हा संकट येतं तेव्हा कृपा समजली असं समजू नका. काही भक्त विचारतात, स्वामी माझी परीक्षा का घेतात? पण हा प्रश्न बदलून असा विचार करा, या प्रसंगातून मला काय शिकायचंय? कधी संयम, कधी नम्रता, कधी मेहनत, कधी क्षमा, तर कधी स्वतःवर विश्वास. प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जातो. आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा संकल्प करा. मनात म्हणा, स्वामी, जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करीन. जे माझ्या हातात नाही ते तुमच्यावर सोपवतो. ही भावना मन हलकं करू शकते. आणखी एक गोष्ट, आजपासून कोणत्याही व्यक्तीबद्दल कटू शब्द बोलण्याआधी 2 क्षण थांबा. कारण कधीकधी आपल्या शब्दांमुळेच घरातील शांतता हरवते आणि प्रेमळ शब्दांमुळेच नात्यांमध्ये पुन्हा प्रकाश येतो. आता मला एक सांगा,
तुम्ही हा व्हिडिओ भारतातील कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात? कॉमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा आणि त्यासोबत लिहा, जय श्री स्वामी समर्थ. मला आनंद होईल की स्वामींचे भक्त किती ठिकाणांहून एकत्र जोडले गेले. भक्तांनो, श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणं नाही. श्रद्धा म्हणजे घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करणं, गरजूंना मदत करणं, सत्य बोलणं, प्रामाणिक राहणं आणि कोणाचंही वाईट न चिंतणं. याच गोष्टी स्वामींच्या शिकवणीशी सुसंगत आहेत. आज अनेक जण एखाद्या मोठ्या चमत्काराची वाट पाहतात, पण कधीकधी सर्वात मोठा चमत्कार म्हणजे आपल्या मनात पुन्हा जागलेली आशा, हरवलेला आत्मविश्वास परत मिळणं, कुटुंबात पुन्हा संवाद सुरू होणं, आजारातून हळूहळू सावरणं किंवा एखाद्या कठीण निर्णयासाठी धैर्य मिळणं. म्हणून जर आज तुम्ही कोणत्याही संकटात असाल तर स्वतःला कमी समजू नका. आजची रात्र तुमच्या आत्मपरीक्षणाची रात्र ठरू द्या, प्रार्थनेची रात्र ठरू द्या, कृतज्ञतेची रात्र ठरू द्या आणि उद्याची सकाळ नव्या आशेने सुरू करण्याचा निर्धार करा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आत्तापर्यंत आपण श्रद्धा, संयम आणि विश्वास याबद्दल बोललो. आता आपण त्या विषयाकडे येऊ ज्याची अनेक भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. शुभ संकेत म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं शुभ संकेत म्हणजे एखादा मोठा चमत्कार, पण स्वामींचा मार्ग आपल्याला शिकवतो की देवाची कृपा अनेकदा साध्या, शांत आणि सूक्ष्म अनुभवांतूनही जाणवू शकते. कधी एखाद्या योग्य निर्णयाचं धैर्य, कधी मनातील भीती कमी होणं, कधी तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याची संधी, तर कधी निराश मनात पुन्हा आशेचा दिवा पेटणं. असे बदलही भक्तांसाठी शुभ संकेत ठरू शकतात. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, विश्वास ठेवा पण कर्म सोडू नका. फक्त वाट पाहत बसणं हा स्वामींचा मार्ग नाही. प्रार्थना करा आणि त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्नही करा. देव कृपा करतो, पण त्या कृपेचं स्वागत करण्यासाठी आपली तयारीही आवश्यक असते. एक छोटी विनंती, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या घरावर कृपा ठेवा. आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठीही मनापासून शुभेच्छा द्या. भक्तांनो, मी तुम्हाला आणखी एका भक्ताची कथा सांगते. त्याचं नाव आपण सुधीर असं समजूया. सुधीर अनेक वर्षांपासून नोकरीच्या शोधात होता. तो प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा यायचाच. एक दिवस तो खूप निराश झाला. त्याला वाटलं आता काहीच होणार नाही. पण त्याच दिवशी त्याच्या आईने त्याला एवढंच सांगितलं, बाळा, स्वामींवर विश्वास ठेव, पण उद्याही अर्ज भरायला विसरू नकोस. ही गोष्ट साधी वाटेल, पण त्या एका वाक्यानं सुधीरचं मन बदललं. त्यानं हार मानली नाही, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली, पुन्हा प्रयत्न केले आणि काही काळानंतर त्याला योग्य संधी मिळाली. त्याने नंतर सांगितलं, माझ्यासाठी शुभ संकेत म्हणजे माझ्या मनात परत आलेली हिंमत होती. भक्तांनो, कधीकधी आपण बाहेर चमत्कार शोधत असतो, पण स्वामी सर्वात आधी आपलं मन बदलतात. मन बदललं की विचार बदलतात, विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. हा बदलच अनेकदा कृपेचा खरा अनुभव असतो. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनाला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, आज मी कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे? दुसरा प्रश्न, आज मी कोणाचं मन दुखावलं का? जर दुखावलं असेल तर उद्या ते नातं सुधारण्यासाठी मी काय करू शकतो? आणि तिसरा प्रश्न, उद्याचा दिवस अधिक चांगला होण्यासाठी मी कोणतं एक चांगलं काम करणार? हे 3 प्रश्न मनाला शांतता देऊ शकतात. आणखी एक गोष्ट,
जर तुमच्या घरात सतत तणाव असेल तर आजपासून एक छोटा नियम करा. दररोज 5 मिनिटं संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून स्वामींचं नामस्मरण करा. या काही मिनिटांत कोणावर आरोप नाही, वाद नाही, मोबाईल नाही, फक्त शांतता. अनेक कुटुंबांना अशा छोट्या सवयींमुळे संवाद सुधारायला मदत होते. आता एक कमेंट करा. तुम्ही दररोज किती वेळ स्वामींचं नामस्मरण करता? 1 मिनिट, 5 मिनिटं, 10 मिनिटं की त्याहून अधिक? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची श्रद्धा इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकते. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या जीवनातून एक मोठा धडा मिळतो. अहंकार सोडा, कारण अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो, तर नम्रता देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते. जेव्हा यश मिळेल तेव्हा गर्व करू नका. जेव्हा अपयश येईल तेव्हा स्वतःला कमी समजू नका. दोन्ही वेळेस स्वामींचं नाव घ्या. लक्षात ठेवा, आजची रात्र भीतीची नाही, आशेची आहे, निराशेची नाही, विश्वासाची रात्र आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याचा संकल्प करण्याची रात्र आहे. कदाचित उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या समस्या एका क्षणात नाहीशा होणार नाहीत, पण जर तुमच्या मनात धैर्य, विश्वास आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा जागी झाली तर तोही तुमच्यासाठी एक अत्यंत मौल्यवान शुभ संकेत ठरू शकतो. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत संकटाच्या काळात स्वामींच्या शिकवणीनुसार मन कसं स्थिर ठेवावं, कुटुंबात आनंद कसा वाढवावा आणि श्रद्धा, सेवा व सत्कर्म यांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल कसे घडवावेत. तो भागही शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आतापर्यंत आपण श्रद्धा, विश्वास, संयम, सत्कर्म आणि स्वामींच्या कृपेचा खरा अर्थ समजून घेतला. आता या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग ऐका. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अंधाराचा सामना करावा लागतो. कधी पैशांची चिंता, कधी आरोग्याची, कधी मुलांच्या भविष्याची, कधी नात्यांमधील दुरावा, तर कधी मनातली भीती. परंतु लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीच भक्तांना संकटमुक्त जीवनाचं वचन दिलं नाही, पण त्यांनी एक अमूल्य आश्वासन दिलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ संकट येईल पण तू एकटा नसशील आणि अडचणीसुद्धा येतील, पण तेव्हा सुद्धा मी तुझ्या जवळ असेन. त्या पार करण्याचं धैर्य मी तुला देईन. मार्ग कठीण असेल पण चालण्याची शक्ती तुला मिळेल. भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकून जर तुमच्या मनात थोडीशीही सकारात्मकता निर्माण झाली असेल तर तुम्ही पुन्हा एकदा आशेने उद्याचा विचार करत असाल. जर तुम्ही एखाद्या जुन्या रागाला सोडून देण्याचा निर्णय घेतला असेल, जर तुम्ही पुन्हा मेहनत करण्याचा निर्धार केला असेल, तर समजा या संदेशाचा हेतू पूर्ण झाला. आज मध्यरात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मनात त्यांच्या स्मरणाने फक्त एक छोटी प्रार्थना करा. मनापासून म्हणा, स्वामी, मला योग्य विचार द्या, योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या, संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य द्या, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या आणि माझ्या मनातला अहंकार, भीती व निराशा दूर करा. ही प्रार्थना केवळ काही शब्द नाहीत, तर स्वतःला अधिक शांत, अधिक संयमी आणि अधिक सजग बनवण्याचा एक संकल्प आहे. आजपासून एक छोटासा नियम करा. दररोज सकाळी उठल्यावर 3 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि दिवस संपल्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणाचं भलं केलं, कोणाला मदत केली, कोणाला हसवलं. कारण स्वामींची खरी सेवा फक्त मंदिरात नाही, तर आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि कर्मात दिसली पाहिजे. आता एक शेवटची विनंती.
जर तुम्ही हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा. स्वामी, माझा विश्वास अढळ आहे. आणि त्यासोबत तुमच्या गावाचं किंवा शहराचं नावही लिहा. तुमच्या कमेंट्स वाचताना देशभरातून जोडलेल्या स्वामी भक्तांचं सुंदर कुटुंब पाहायला मिळतं. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि स्वामी भक्त मित्रांसोबत जरूर शेअर करा. कदाचित आज हा संदेश ज्याला सर्वाधिक गरजेचा आहे तो तुमच्यामुळेच हा संदेश ऐकेल. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच श्रद्धा, सकारात्मकता आणि स्वामींच्या प्रेरणादायी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. घंटेचं चिन्ह दाबा, जेणेकरून पुढील प्रत्येक स्वामी संदेश तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. चला, शेवटी आपण सर्वजण एकत्रितपणे स्वामींचं नामस्मरण करूयात. मन शांत करा, डोळे मिटा आणि माझ्यासोबत 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या जीवनावर सदैव राहो. तुमच्या प्रत्येक योग्य प्रयत्नाला यश लाभो. तुमच्या मनात आशा, धैर्य आणि शांतता नांदो. याच मंगल शुभेच्छांसह मी तुमचा निरोप घेते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा भेटूयात एका नव्या प्रेरणादायी स्वामी संदेशासह. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.